नमस्कार. आज मी कशी खिचडी बनवली ती तुमच्यासोबत शेअर करते. कढईमध्ये तेल अगदी थोडे, त्यामध्ये शेंगदाणे भाजून कलबत्त्यामध्ये कूट करून घेतला. कढईमध्ये तेल घातले आणि त्यामध्ये मिरची आणि चिरलेला बटाटा घालून छान भाजून घेतले. नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घातली. हळद घालण्याचे कारण म्हणजे का, की बाबा माझा लहान मुलगा आहे 5 वर्षाचा, त्यानं धरला आहे आज उपवास. कशासाठी? तर त्याला येल्लो किंवा रेड अशी शाबू खायची असते, म्हणून मी हळद घातली. नंतर ते छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण केलेला शेंगदाण्याचा कूट घातला व तोही छान परतून घेतला. त्यामध्ये मग मऊ लुसलुशीत भिजलेली अशी शाबू घातली व छान अशी परतून घेतली. नंतर त्यामध्ये ना मी थोडीशी साखर पण घातली, कारण ना तो लहान आहे, त्याला एवढं तिखट नाही आवडत, म्हणून थोडी साखर घालून मी छान परतून घेतलं व त्याच्यानंतर झाकण ठेवून एक वाफ दिली व हे बघा छान खिचडी तयार झाली ना खिचडी तयार. मग लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा.